नमस्कार मित्रांनो, मी योगेश. आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे. आज आपण खुब्यांची रेसिपी करणार आहोत. ती या व्हिडिओ बघणार आहोत. आपण गावावरून खुब्या आणल्यात. जर ती व्हिडिओ आपण बघितली नसेल की खुब्या पकडण्याची, ती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन मी, ती जाऊन नक्की बघा. आणि आपण आता रेसिपी बनवणार आहोत, ते बघूया आपण. आणि आपण आहेत ना खुब्या आहेत त्या उकडून घेतल्या पाण्यामध्ये. आणि इकडे आता श्रावणे ते ज्यातला गर असतो ना तो काढतोय. बघा गर कशी काढतो ते. असं काठीने किंवा आपले हे असेल ना टूथपिक, बघा असा गर निघतो. एवढे गर आपले झालेत काढून. खुब्या तिकडे थोड्याशा आहेत अजून इकडे. इकडे खुब्या आहेत त्या आपण त्याचं घर आहे तो काढून घेतलेला आहे. आणि आता लगेच आपण रेसिपीची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपण या साईडला आपण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट करून घेतले. आणि या साईडला आता कढई तापत ठेवलेली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे. ते आपण आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता तर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकले नाही, चांगले फ्राय होऊन द्यायचे आपल्याला. इकडे आता मिश्रण आहे तर एकजीव झालं, एकदम फ्राय झालंय. थोडं कांदा टोमॅटो जी पेस्ट आहे ती अद्रक लसूणची. आणि आपण आता त्यामध्ये मसाले टाकणार आहोत. तर पहिला आपण मसाला टाकूया. नंतर इकडे धना पावडर आहे 1 चम्मच. हे थोडंसं आपण मिश्रण आहे ते थोडंसं मिक्स करून घेऊया. आपले घर आहेत ते खुब्यांच्या. आणि थोडं आपण आंबा टाकणार आहोत, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. आणि याच्यामध्ये आपण थोडासा पाणी टाकणार आहोत, जास्त नाही, थोडं पाणी टाकणार आहोत. आणि याला थोडंसं वरती पाणी टाकलं झाकणामध्ये आणि थोडं वाफवून घेऊया 2 ते 3 मिनटं, जास्त नाही. 3-4 मिनटं आपण वाफ येण्यासाठी ठेवला होता. आणि आता रेडी झालेले, बनवून आपले तयार झालेले आहे. आणि आपली खुब्यांची ग्रेव्हीमध्ये रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. आणि ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.